डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी जे घटनापीठासमोर घटना सादर करताना पूर्ण मसुदा तयार झाल्यानंतरचं जे केलंय, आता हा भाषणाचा जो भाग आहे तो आपण बघत असताना आपल्या लक्षात येईल की हे जे भाषण आहे ते संपूर्ण घटना लिहून तयार झाल्यावर त्या घटनेचा अंतिम मसुदा संमत झाल्यावर केलेलं भाषण आहे. तर या भाषणाआधी डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील किंवा घटना समितीचे इतर सगळे सदस्य असतील, त्यांनी कुठे कुठे काय काय अभ्यास केला असेल, कुठल्या जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील संहिता वाचल्या असतील, अभ्यासला असतील, आणि त्यातून हा निचोड एक सारांश असा काढून हे भाषण आंबेडकरांचं जगप्रसिद्ध असं भाषण आहे. दुर्दैवाची बाब अशी की हे भाषण आपल्या कुठल्याही अभ्यासक्रमिकेत दिसत नाही. शालेय असो, महाविद्यालयीन असो, राज्यशास्त्र असो किंवा लोकप्रशासन असो, कायदा असो, LLBच्या सुद्धा अभ्यासक्रमामध्ये हे जे भाषण आहे, जे अक्षरशः घटनेचा आपल्या भारतीय संविधानाचा सारांश आहे, ते तिथे दिसत नाही. ही शोकांतिका परत एकदा अधोरेखित करतो, कारण ती काळाची गरज आहे असं मला वाटतं. हे पूर्ण भाषण आपण जेव्हा अभ्यासू, त्यातला एक छोटासा भाग काल आपण संपवला. पुढचा भाग असा आहे, पुढची एक पॅरेग्राफ घेऊन भाग असा आहे की ज्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी या घटनेविषयी, संविधानाविषयी बोलताना आक्षेप जे होते त्याचं निपात करताना जे काही ठळक मुद्दे मांडले, त्यामध्ये काही मुद्दे फार स्पष्ट आणि आपण आज मितीला समजून घेण्यासारखे आहेत. पुढचा पॅरेग्राफ त्यांच्या भाषणाचा असं म्हणतो, डॉक्टर भीमराव आंबेडकर घटनापीठासमोर 25 नोव्हेंबर 1949 रोजी भाषण करत आहे. त्याचा एक पुढचा पॅरेग्राफ 2 प्रमुख घटकांकडून राज्यघटनेविषयीची नाराजीची भावना प्रकट झाली आहे. एक आहे कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरी सोशलिस्ट पार्टी. हे दोन्ही गट घटनेवर का टीका करतात हा प्रश्न विचारलाय त्यांनी. घटना खरोखरच टीकेला पात्र आहे का? मी ठामपणे म्हणू इच्छितो की नाही. म्हणजे घटना टीकेला पात्र नाही, तरीही हे लोक त्यांच्या स्वार्थापोटी घटनेवर टीका करत आहेत. कम्युनिस्टांना श्रमिकांच्या हुकुमशाहीवर आधारलेली घटना हवी आहे, त्यामुळे संसदेवर आधारलेल्या लोकशाही राज्यघटनेवर ते टीका करतात. फार महत्वाचं वाक्य आहे. कम्युनिस्टांना श्रमिकांच्या हुकुमशाहीवर आधारलेली घटना हवी आहे, त्यामुळे संसदेवर आधारलेल्या लोकशाही राज्यघटनेवर ते टीका करतात. समाजवादी मंडळींना दोन्ही गोष्टी हव्या आहेत. एक म्हणजे जर ते सत्तेवर आले तर देशाची सर्व संपत्ती कोणताही मोबदला न देता राष्ट्रीयकृत करण्याची अनुमती देणारी घटना त्यांना हवी आहे. दुसरे म्हणजे लोकांचे मूलभूत अधिकार सर्वंकष आणि कोणत्याही मर्यादा न घालता त्यांना हवे आहेत. कारण जर ते सत्तेवर आले नाही तर त्यांना केवळ सरकारला विरोध करण्याचेच नव्हे तर सरकार उलथून टाकण्याचे अमर्याद स्वातंत्र्य हवे आहे. ही आहेत त्या दोन्ही घटनांकडून राज्यघटनेवर होत असलेल्या टीकेमागील प्रमुख कारणे. हे स्वतः आंबेडकरांनी कबूल केलंय. त्यांच्या भाषणात ते बोलतात आहे, राजकीय लोकशाही प्रदान करणारी संसदीय प्रणाली ही एकमेव आदर्श व्यवस्था आहे असे माझे म्हणणे नाही. परंतु खासगी मालमत्ता कोणत्याही मोबदल्याविना सरकार जमा करण्याची सुतराम संधी देऊ नये
असे माझे ठाम मत आहे. मूलभूत अधिकार सर्वंकष असू नयेत आणि त्यांच्यावर घातलेल्या मर्यादा कधीही उठवण्यात येऊ नयेत असेही माझे ठाम मत नाही. मला म्हणायचे आहे ते इतकेच की राज्यघटनेत समाविष्ट असलेली मूळ तत्वे ही आजच्या पिढीचा दृष्टिकोन आहे आणि त्यासाठी घटना समितीच्या सदस्यांना तरी का दोष द्यावा, तसेच तो दृष्टिकोन स्वीकारण्याचा दोष मसुदा समितीत कसा देता येईल. हे जे वाक्य आहे शेवटचं, तसेच तो दृष्टिकोन स्वीकारण्याचा दोष मसुदा समितीला कसा देता येईल. डॉक्टर भीमराव आंबेडकर इथं असं म्हणू इच्छितात की घटना ही घटनापीठाने बहुमताने सर्वसंमत केल्यानंतरच आम्ही तिचा मसुदा तयार केला. पण केवळ मसुदा मी तयार केला किंवा माझ्या अध्यक्षतेखाली झाला म्हणून तो दोष आहे का, असा प्रश्न नकळत उपस्थित केलाय त्यांनी आपल्या वक्तव्यामधून. आणि तो प्रश्न याकडे अंगुली निर्देश करतो की तुम्ही एका विशिष्ट जात समूहाचे आहात, त्या जात समूहाने आम्हाला शिकवण्याची गरज नाही, अशा प्रकारचा जो एक उच्चभ्रू भाव लोकांच्या भारतीयांच्या मनामध्ये रुजलेला आहे पिढ्यानपिढ्या, वर्षानुवर्षे, शेकडो नव्हे हजारो वर्षे, त्याचं प्रतिबिंब या ठिकाणी पडतं. आणि आपण जर त्या काळातल्या कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट मुवमेंट बघितल्या, कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांबद्दल डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी या आपल्या भाषणामध्ये विशेष समाचार घेतलेला आहे. आता कोण आहे हे कम्युनिस्ट? म्हणजे तुम्ही अगदी ए.बी. बर्धन पासून बघितले आणि करातांपर्यंत, तर तुम्हाला हे एका समूहातले, एका वर्णाचे लोक दिसतात. तसेच सोशलिस्ट बघितले एस.एम. जोशींपासून दंडवतेंपर्यंत, तर हेही तुम्हाला एका वर्णाचे लोक दिसतात. कारण त्यावेळी इतर कुठल्या वर्णाच्या लोकांना शिक्षण नसल्यामुळं समोर जाण्याची मुभाच नव्हती. आणि म्हणून एक जात ही उच्च वर्गीय, उच्च वर्णीय, उच्च जातीय मंडळी ही आंबेडकरांच्या विरोधात तेव्हा होती, हे या एका वाक्यावरून स्पष्ट होते. म्हणजे भाषण करत असताना आपला मुद्दा तर पटवून द्यायचाच, पण त्याच बरोबरीने त्याचं सखोल बीज कारण काय आहे तेही सांगण्याचा प्रयत्न आंबेडकरांनी या आपल्या भाषणामध्ये केलेला आहे. की त्यावेळी कम्युनिस्ट कोण होते? 1925 ला ज्या वर्षी RSS ची स्थापना झाली, त्याच वर्षी CPI, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे. मग 1925 ला आज विचार करून बघा की तुमच्यापैकी किती लोकांचे वडील, आजोबा, पणजोबा हे ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट होते? नव्हते. जी उच्चवर्णीय मंडळी होती त्याच मंडळीच्या हातात ही सूत्र होती. आणि सर्व उच्चवर्णीय हे एक जात, आंबेडकर हे निम्न जातीतील आहे, त्यामुळे त्यांच्या विरोधात होते. हे वाक्य या ठिकाणी अधोरेखित होतं. मी परत हे वाक्य एकदा वाचतो. राज्यघटनेत समाविष्ट असलेली मूळ तत्वे ही आजच्या पिढीचा दृष्टिकोन आहे आणि त्यासाठी घटना समितीच्या सदस्यांना तरी दोष का द्यावा, तसेच तो दृष्टिकोन स्वीकारण्याचा दोष मसुदा समितीत कसा देता येईल. केवळ मसुदा समितीचा मी अध्यक्ष आहे म्हणून तो दोष देता येईल का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला. पुढचा पॅरेग्राफ डॉक्टर भीमराव आंबेडकर असं म्हणतात, कॅनडाच्या घटनेप्रमाणे भारतीय राज्यघटनेवर घटना समितीने सर्वकालिक अचूकतेचे अंतिम कुलूप ठोकलेले नाही, जे कॅनडाच्या राज्यघटनेत आहे. किंवा अमेरिकन घटनेप्रमाणे आपल्या घटना समितीने दुरुस्तीची प्रक्रिया ही आत्यंतिक जटिल अटी आणि शर्तींना बांधून ठेवलेली नाही. उलट आपल्या राज्यघटनेत दुरुस्तीची प्रक्रिया सर्वात सुलभ आणि सुटसुटीत ठेवण्यात आली आहे. देशाच्या प्राप्त परिस्थितीत इतक्या सुलभ दुरुस्ती प्रक्रियेची तरतूद राज्यघटनेत करणाऱ्या जगातल्या अन्य कोणत्याही देशाच्या राज्यघटनेचे उदाहरण दाखवून द्यावे
असे माझे येथील टीकाकारांना आव्हान आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर असं म्हणतात की मी असा दावा करत नाही की मी जे लिहिलंय तेच प्रमाण आहे. बाबा वाक्यम प्रमाणम असं मी म्हणत नाही. तुम्ही या घटनेमध्ये जर बघितलं तर दुरुस्ती करण्याची, कालपरत्वे, कालसंगत, काल सुसंगत ज्या काही गोष्टी घडत राहतील त्यानुसार घटनेमध्ये बदल व्हावेत अशी माझी इच्छा आहे. आणि ते बदल येणाऱ्या पिढींनी करावेत, कारण ते त्यांच्यासाठी योग्य असतील. आणि म्हणून घटना दुरुस्तीची प्रक्रिया जे कॅनडा आणि अमेरिकेच्या संविधानामध्ये, त्यांच्या राज्यघटनेमध्ये अतिशय जटिल आहे की तिथे एक साधी चूक जरी दुरुस्त करायची म्हटली तरी ही घटना दुरुस्ती जवळपास दुरापास्त असते. तिथे अतिशय सुलभ पद्धतीने घटना दुरुस्ती करण्याची मुभा मी या घटनेमध्ये नमूद केलेली आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि हे आजपर्यंत झालेल्या 105, 106 ज्या राज्य घटनेच्या आपल्या संविधानातल्या दुरुस्त्या आहेत त्यावरून लक्षात येतं की एवढ्या दुरुस्त्या झालेलं हे एकमात्र संविधान जगभरातलं आहे. आणि असं असताना डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे हे शब्द, हे भाषण आपल्याला काहीतरी सांगून जातं की मी तुमच्यातला बदल हा नाकारत नाही. तुमच्यात बदल होतील आणि ते बदल सुखकर व्हावे, सोयीचे व्हावे, त्यासाठी मी कॅनडा अमेरिकेचं मॉडेल बाजूला ठेवून भारतीय पद्धतीने घटनेची दुरुस्ती कशी करता येईल सुलभरित्या त्याची तरतूद घटनेमध्ये करून ठेवलेली आहे. आणि हे माझं एकमेव उत्तर सर्व टीकाकारांना आहे की नाही पटत ना तुम्हाला माझं, ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, पण ज्या चौकटीत दिलेलं आहे त्या चौकटीत करा. जी उद्देशिका आहे, जे प्रिॲम्बल आहे घटनेचं, त्या चौकटीत करा. पुढचा पॅरेग्राफ आहे, प्रौढ मतदानाच्या आधारे 2/3 बहुमत प्राप्त करण्याची त्यांची क्षमता नसेल तर ती त्यांची समस्या आहे. तेवढ्या अटीच्या कारणावरून त्यांना म्हणजे टीकाकारांना वाटणारे असमाधान हे सर्वसामान्य लोकभावनेचे द्योतक आहे असे म्हणता येणार नाही. काही मुठभर लोक टीका करतात. आज जर बघितलं तर टीव्ही आणि बाकीच्या माध्यमातून काही मोजकेच चेहरे समोर येतात आणि तेच बोलत राहतात. त्यांच्या टीकेला किती महत्व द्यायचं ते टीका करत राहणार, कारण ते त्यांचं काम आहे. म्हणजे मुठभर लोकांनी, असमाधानी लोकांनी, असमाधान हे सर्वसामान्य लोकभावनेचे द्योतक आहे असे म्हणता येणार नाही. आता हे वाक्य जर आपण अप्लाय केलं तर असमाधानी जे पक्ष आहेत ते जे टीका करतात त्याकडे दुर्लक्षच केलं पाहिजे असं डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं, भारताच्या संविधान लेखकाचं म्हणणं आहे. हे या ठिकाणी अधोरेखित केलं पाहिजे. काही अश्वत्थामासारखे आपले बरड 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 दिवसभर चालू असतं त्यांचं. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, जणू काही त्यांचा जन्मच पत्रकार परिषदा घेण्यासाठी झालेला आहे असं जे दिसतं ते त्यांच्या व्यक्तिगत आणि स्वार्थातून निर्माण झालेल्या असमाधानापायी आहे. आणि त्या अशा असमाधानी लोकांचा परामर्श आंबेडकरांनी या ठिकाणी घेतलेला आहे की तेवढ्या अटीच्या कारणावरून टीकाकारांना वाटणारे असमाधान हे सर्वसामान्य लोकभावनेचे द्योतक आहे असे म्हणता येणार नाही. यासाठीही मी राज्यघटनेतील एका भूमिकेचा संदर्भ देऊ इच्छितो. आपल्या घटनेने अतिरेकी केंद्रीकरण केले असून राज्याची नगरपालिका बनवून टाकल्याची टीका करण्यात येते. ही टीका केवळ अतिशयोक्तीच नव्हे तर घटनेने याविषयी केलेल्या नेमक्या उपायाविषयी गैरसमजुतीवर आधारित आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे, केंद्र आणि राज्य संबंधाचा विचार करताना राज्यघटना ज्या मूळ तत्वावर आधारलेली आहे ते ध्यानात घेणे आवश्यक आहे. संघ राज्य व्यवस्थेचे मूळ तत्वच असे आहे की केंद्र आणि राज्य यांच्यातील प्रशासनिक अधिकाराची विभागणी कोणत्याही विशिष्ट कायद्यानुसार होत नसून राज्यघटनेनुसारच होत असते. म्हणजेच आपल्याला राज्यघटनेच्या तरतुदीनुसार राज्ये, कायदा
वा प्रशासनिक अधिकारांच्या बाबतीत केंद्रावर अजिबात अवलंबून नाहीत. ही आहे लोकशाही. काय म्हटलेलं आहे? राज्यघटनेच्या तरतुदीनुसार राज्ये कायदा व प्रशासनिक अधिकाराच्या बाबतीत केंद्रावर अजिबात अवलंबून नाही. मग कशावर अवलंबून आहे? संविधानावर अवलंबून. ती दोन्ही सरकारे या संदर्भात समान दर्जाची मानली गेली आहेत. त्यामुळे या राज्यघटनेवर केंद्रानुगामी असल्याचा आरोप करताच येणार नाही. अन्य कोणत्याही संघराज्य व्यवस्था फेडरलिझम असलेल्या देशातील राज्यघटनेपेक्षा भारतीय राज्यघटना केंद्राला कायदा आणि प्रशासनिक बाबतीत अधिक विस्तृत अधिकार प्रदान करते. तसेच केंद्राला शेषाधिकारही, रेसिड्युअल पॉवर्स, राहिलेल्या सगळ्या सत्ता केंद्राला प्रदान करते. हे खरे आहे, पण हा काही संघराज्य रचनेचा मुख्य गाभा नाही. कायदा आणि प्रशासनिक अधिकारांची केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विभागणी ही फेडरलिझम ची मध्यवर्ती संकल्पना आहे आणि ती भारतीय घटनेमध्ये अनुस्तुत आहे. संघराज्य, ज्याला फेडरल स्टेट ऑफ इंडिया असं संबोधलं जातं, त्याची माहिती विशद करताना केंद्र व राज्य, ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये राज्यपालांचा तुम्हाला काही बाबतीत शासनामध्ये येणारा अडसर दिसतो. मग ते 12 आमदारांचं नियुक्ती असेल किंवा इतर काही प्रकरणं असतील, किंवा काहीतरी ताशेरे ओढलेले मुख्यमंत्री पत्र लिहितात, ते पत्र लिहितात, हे जे सगळे प्रकार दिसतात, त्याच्यावर उद्बोधक भाष्य करणारा हा पॅरिग्राफ आहे. त्याच्यामध्ये कायदा आणि प्रशासनिक अधिकाराची केंद्र आणि राज्य सरकारमध्ये विभागणी ही खरी फेडरलिझमची व्याख्या आहे. खरा संघराज्य, खरा फेडरलिझम जो आहे तो हा आहे की त्यांच्यामध्ये कायदा व प्रशासकीय बाबी यांच्यात विभागणी केली. आणि कायदेमंडळी अधिकार, जे आपण संविधानाच्या पारायणात बघितले, कायदेमंडळी अधिकार राज्याचे कुठल्याही परिस्थितीत कमी लेखलेले नाही. पण प्रशासकीय बाबतीत केंद्राचं आधिपत्य हे राज्यावर राहणार. कारण कायदा तुम्ही केलाय, पण कायद्याची अंमलबजावणी करत असताना काही गोष्टी मागे पुढे होत असतील तर केंद्राने एक पालकत्व, कर्ता पुरुष घरचा म्हणून त्याकडे बघायचं आहे. अशी ही संघराज्याची, फेडरलिझमची संकल्पना या राज्यघटनेत उद्धृत केलेली आहे, असं डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं म्हणणं आहे. पुढचा पॅरेग्राफ आहे. त्यामुळे राज्यांना केंद्राच्या तुलनेत दुय्यम स्थान देण्यात आले असे म्हणणे चुकीचे ठरते. केंद्र या बाबतीत सीमारेषा आपल्या इच्छेनुसार ओलांडू शकत नाही. इतकेच काय, न्यायपालिकाही ही सीमा उल्लंघू शकत नाही. एक प्रसिद्ध वाक्य आहे, न्यायालये कायद्याची परिभाषा सुधारू शकतात पण कायदा बदलू शकत नाही. इथे खऱ्या अर्थाने आपल्याला या संविधानाचं महत्व अधोरेखित होते की न्यायालये कायद्याची परिभाषा सुधारू शकतात. सुधारू शकतात असा शब्द आहे. कायद्याची परिभाषा निम्नलिखित करू शकत नाही, कमी लेखू शकत नाही. तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन, सुधारणा करू शकता. कायद्याची परिभाषा न्यायालये सुधारू शकतात पण कायदा बदलू शकत नाही. कारण कायदा करणे हा सर्वंकष अधिकार कायदे मंडळीय आस्थापनेचा आहे. मग ती संसद असेल किंवा राज्याची विधानसभा असेल. पुढे असं म्हणतात, नवे युक्तिवाद, नवे तर्क समोर येतात. त्यानुसार क्वचित कायद्यातील सीमारेषा सरकवून शकतात, मात्र काही बंधनाचे अडथळे ती पारही करू शकत नाही. तसेच अधिकार क्षेत्राची पुनर्मांडणी करू शकत नाही. एखाद्या वेळी ते अधिकार क्षेत्राची व्याप्ती वाढवू शकतात, परंतु एका संस्थेला प्रदान केलेले अधिकार दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित करू शकत नाही. म्हणजे एक्झिक्युटिव्हचे अधिकार ते लेजिस्लेचरला देऊ शकत नाही. लेजिस्लेचरचे अधिकार न्यायपालिकेला, न्यायिक व्यवस्थेला देऊ शकत नाही. यानुसारच फेडरलिझम वरील पहिला आक्षेप चुकीचा ठरतो. दुसरा मुद्दा असा आहे की केंद्र सरकारला काही बाबतीत राज्य सरकारवर वर्चस्व गाजवण्याचा वाव राज्यघटनेने दिला आहे.
मात्र असा वाव देण्यावर प्रश्नचिन्ह उमटविण्यापूर्वी काही बाबींची दखल घ्यायला हवी. सर्वात पहिली म्हणजे अशा केंद्राला अतिरिक्त प्रमाणात दिलेल्या अधिकारांचा विषय हे राज्यघटनेचे सर्वसाधारण सरसकट वैशिष्ट्य नाही. ते अधिकार केंद्र सरकार केवळ आणीबाणीच्या आणि अपवादात्मक परिस्थितीतच वापरू शकते. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्राला हे अधिकार प्रदान करणे आपण टाळू शकलो असतो का? अशा आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये केंद्राला हे अधिकार देणे आपल्याला टाळता आले असते का? त्याचं उत्तर देताना पुढच्या पॅराग्राफमध्ये असं म्हणतात, आज जे केंद्राला दिल्या गेलेल्या अशा अतिरिक्त अधिकारांवर आक्षेप घेत आहेत ते याच्या मुळाशी असलेल्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. या प्रश्नाचे सविस्तर विवरण द राऊंड टेबल या प्रख्यात नियतकालिकाच्या डिसेंबर 1935च्या अंकात एका लेखात करण्यात आले आहे. ते येथे उद्धृत करणे मला योग्य वाटते. आणि द राऊंड टेबल या नियतकालिकाच्या मासिकाच्या डिसेंबर 1935च्या अंकामध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जो लेख आहे त्याचा सारांश देताना ते या ठिकाणी म्हणतात, राजकीय व्यवस्था ही अधिकार आणि कर्तव्ये यांची एक जटिल गुंतागुंतीची रचना आहे. कशाची? अधिकार आणि कर्तव्य. कोणता अधिकार, कोणाला अधिकार, कोणाची कर्तव्ये अशा प्रश्नावर ती आधारित असते. नागरिक त्या व्यवस्थेशी संपूर्णपणे एकनिष्ठ राहतात काय? तसेच व्यवस्था ही नागरिकांप्रती निष्ठा प्रदर्शित करते काय? हे प्रश्न उपस्थित केले त्यांनी की नागरिकांप्रती निष्ठा प्रदर्शित करते काय? सामान्य स्थितीत हे प्रश्न उद्भवत नाही. आज जर कायदे म्हटले तर हे कायदे लोकांसाठी आहे, लोकांनी केलेले आहे. त्यांच्या प्रती प्रशासनाची आणि शासनाची निष्ठा आहे का? तुम्हाला वाटेल ते कायदे करून टाकायचे, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही वाटेल ते निर्णय घ्यायचे आणि लोकांच्या माथी मारायचे. त्याच्यामध्ये मग नोटाबंदी असेल आणि लॉकडाऊन पर्यंतचे सगळे निर्णय असतील. त्या ठिकाणी अक्षरशः डोळ्यात अंजन घालणारं हे वाक्य आहे की नागरिकांप्रती निष्ठा प्रदर्शित करते तेच कायदे असले पाहिजे. सामान्य स्थितीत हे प्रश्न उद्भवत नाहीत, कारण लोक कायदे पाळतात, यांना त्या रचनेचे अधिकार मान्य करतात. व्यवस्था सुरळीतपणे काम करते. मात्र आपत्कालीन परिस्थितीत निष्ठा आणि हितसंबंधाचे संघर्ष उद्भवू शकतात. अशा स्थितीत विद्यमान कायदे आणि न्याय यंत्रणा ही निष्ठा, अधिकार, कर्तव्ये यांच्या जोपासनेची हमी इत्यादी बाबींची स्पष्ट परिभाषा करू शकत नाही. वस्तुस्थिती आणि कायद्याची व्याप्ती यातील अंतर वाढते. नियमनिष्ठाच धोक्यात येते. म्हणजे तुम्ही जर नियम लोककल्याणासाठी, लोकांसाठी केले नसतील तर त्या नियमावरती लोकांनी निष्ठा ठेवावी, त्या कायद्यांवरती लोकांनी विश्वास ठेवावा असं तुम्हाला का वाटतं? लोक विश्वास नाही ठेवणार, कारण त्यांना माहिती आहे हा कायदा आपल्या हिताचा नाहीये. आणि जेव्हा लोकांना असं वाटतं की हा कायदा आपल्या हिताचा नाही, तेव्हा कायदा निष्ठा आणि नियम निष्ठा धोक्यात येते. हा इशारा, अतिशय मार्मिक शब्दात दिलेला इशारा शासन आणि प्रशासन आस्थापनेला डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी आपल्या भाषणात दिला आहे की तुम्ही कायदे करा, पण त्या कायद्यावर जनतेचा विश्वास असला पाहिजे. केवळ मोर्चा काढायचा आणि आपले पैसे देऊन आणलेले लोक त्या मोर्चामध्ये सामील करायचे आणि आमची या कायद्यावर निष्ठा आहे म्हणायचं, आणि दुसऱ्यांनी तसंच करून ही निष्ठा नाही म्हणायचं, आणि बाकीचा सर्व जनसमुदाय हा खिसगिंतीत त्याला अगदी गृहीत धरायचं. ही काही कायदे करण्याची किंवा कायदे बिंबवण्याची व्याख्या होऊ शकत नाही, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. पुढच्या पॅरेग्राफमध्ये असं म्हणतात ते, अशा परिस्थितीत संपूर्ण नागरी हिताची आणि सुव्यवस्थेची जोपासना करण्याची जबाबदारी कोणाची? प्रश्न उपस्थित करतात. केंद्राची की घटक राज्याची? राज्य सरकारची की केंद्र? या प्रश्नाच्या उत्तरात अशा वैचित्र्यपूर्ण समस्येचा उलगडा दडला आहे. बहुसंख्य लोकांचे हे उत्तर स्पष्टपणे असेच येईल की आणीबाणीच्या काळात जबाबदारी राज्यांनी नव्हे केंद्रानेच घ्यायला हवी. पर्यायाने केंद्राकडे तसे अधिकारही असायला हवेत, कारण संपूर्ण देशाच्या हिताचा समग्र विचार केंद्रीय सरकारच करू शकते.
फार महत्वाचं वाक्य आहे. संपूर्ण देशाच्या हिताचा समग्र विचार. संपूर्ण आणि समग्र दोन विशेषणं लावलीत. समग्र म्हणजे सगळ्या जाती धर्म संप्रदाय पंथ याचे लोक, त्यांचा विचार कोणी करायचा? केंद्राने करायचा. आणि जिथे केंद्र शासन एका धर्माचा, एका जातीचा, एका वर्णाचा विचार करत असेल तर तेथे ओशाळलं संविधान असं म्हणण्याची वेळ झालेली आहे. तेथे आपणच आपल्या हाताने संविधान संपवलंय असं म्हणताय. म्हणूनच आणीबाणीच्या परिस्थितीत केंद्राकडे अतिरिक्त अधिकार प्रदान केले जाणे आवश्यक ठरते. त्याचबरोबर अशा वेळी राज्यांकडून नेमकी काय अपेक्षा केली जाते एवढीच की त्यांनी आपल्या स्वतःच्या म्हणजे प्रादेशिक हितसंबंधांबरोबरच संबंध देशाच्या व्यापक हिताचाही विचार करावा. हे ज्यांना लक्षात घ्यावेसे वाटत नाही तेच या तरतुदीबाबत तक्रार करतील. खरे तर या संदर्भात एवढ्या युक्तिवादावर मला थांबता येईल, परंतु माझ्या मनात देशाच्या भविष्याचा विचार इतका तीव्रतेने येतो की त्यावरही माझे विचार मला मांडावेसे वाटतात. बघा, देशाच्या भविष्याचा विचार तीव्रतेने माझ्या मनात येतो आणि म्हणून मला माझे विचार मांडावेसे वाटतात. हे विचार फक्त टीकाकारांना उत्तर देण्यासाठी आंबेडकरांनी नाही मांडले, देशाचं भवितव्य लक्षात घेऊन मांडलेले आहे. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये असं आहे की जानेवारी 1950 मध्ये भारत हे सर्वार्थाने स्वतंत्र राष्ट्र बनेल. भविष्यात या त्याच्या स्वातंत्र्याचे काय होईल? हे स्वातंत्र्य दीर्घकाळ टिकून ठेवले जाईल की पुन्हा धोक्यात येऊ शकेल? हा प्रश्न मला भेडसावतो. आज हा मुख्य प्रश्न सर्वसामान्य जनतेला, बुद्धिवादी विचारशील लोकांना जो पडलेला आहे, तो प्रश्न आंबेडकरांना त्यावेळी पडला होता 1949 साली. आणि त्याच्या प्रश्नावर भाष्य करताना ते म्हणतात, हे स्वातंत्र्य दीर्घकाळ टिकून ठेवले जाईल की पुन्हा धोक्यात येऊ शकेल? हा प्रश्न मला भेडसावतो. असे तर नाही की भारत पूर्वी कधीच स्वतंत्र देश नव्हता, परंतु हे स्वातंत्र्य त्याने गमावले ही वस्तुस्थिती आहे. तसेच तो पुन्हा एकदा गमावेल काय, ही भयशंका मला अस्वस्थ करते. केवळ स्वातंत्र्य गमावणे एवढ्या पुरतीच ही अस्वस्थता नाही, तर विकृती फितुरी यांच्यामुळे ते आपण गमावले होते हे जळजळीत वास्तव अधिक बेचैन करणारे आहे. मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केले तेव्हा राजा दहीरच्या सैन्यातील सरदारांनीच लाच खाऊन फितुरी केली. सौरभ त्रिपाठी IPS अधिकारी अटक होण्याच्या मार्गावर आहे. मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केले तेव्हा राजा दहीरच्या सैन्यातील सरदारांनीच लाच खाऊन फितुरी केली. दुसरं उदाहरण दिलं जयचंदाने तर पृथ्वीराज चव्हाण आणि सोळंकी साम्राज्याच्या पराभवासाठी मोहम्मद घोरीला चक्क निमंत्रण दिले. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्यासाठी लढत होते तेव्हा अन्य मराठा आणि राजपूत सरदार मोगलांना सहाय्य करीत होते. ब्रिटिश सिख साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत होते तेव्हा गुलाब सिंग स्वस्थ बसला होता. 1857 मध्ये पहिलं स्वातंत्र्य समर. 1857 मध्ये देशाच्या खूप मोठ्या भागातून ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध छेडले गेले होते तेव्हा सिखांनी स्वस्थ बसून प्रेक्षकाची भूमिका अंगीकारली होती. हा आपल्यातला भेद, आपली मानसिकता फितुरीची आणि विकृतीची आहे अशा स्पष्ट शब्दामध्ये भारतीय मानसिकतेवर ओढलेले हे आसूड आहेत. हाच इतिहास पुनरावृत्त होईल काय या शंकेने माझ्या मनात घर केले आहे. आणि डॉक्टर भीमराव आंबेडकरांची ही शंका खरी ठरली आहे. हा जुन्या शत्रू बरोबर पंथ, जाती, संप्रदाय तसेच विविध परस्पर विरोधी आकांक्षा बाळगणाऱ्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून समाजातील भेदमूलक विस्कळीतपणा यांचीही चिंता मला सतावते. भारतीय जनता या भेदातून उठून राष्ट्र सर्वोपरी मानेल की देशापेक्षा पंथ, जाती, संप्रदायाच्या संकीर्ण निष्ठा देशहितापेक्षाही मोठ्या मानेल? मला माहित नाही, पण एवढे मात्र निश्चित की राजकीय पक्ष आणि पंथ संप्रदाय जाती देशापेक्षा डोईजड झाल्या तर देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. कदाचित पुन्हा आपण ते कायमचे गमावू. आणि हा जो संदेश आहे
हा ज्या पद्धतीने आज विषमतावादी प्रस्थापित राजकीय पक्षाचा ताबा घेऊन या देशामध्ये राजकारण करत आहेत ते आपल्या लक्षात येईल. काही विशिष्ट कुळाचे, काही विशिष्ट समूहाचे, काही विशिष्ट प्रवर्गाचे लोकच तुम्हाला राजकीय पक्षात दिसतात, त्याच्यामध्ये बहुसंख्याक बहुजन नाहीत. हा जो धोका आहे हा आंबेडकरांनी त्यावेळी वर्णन केला होता. आणि इथं कळतं की का तुम्ही आतापर्यंत हे भाषण अभ्यासक्रमात ठेवलं नाही. कारण अभ्यासक्रमात ठेवलं असतं तर येणाऱ्या पिढ्यांना, नवीन तरुणांना एक दृष्टी मिळाली असती की असं होऊ शकतं. आज कुठलाही राजकीय पक्ष घ्या, बीजेपी घ्या, काँग्रेस घ्या, राष्ट्रवादी घ्या, शिवसेना घ्या, मनसे घ्या, कुठलाही राजकीय पक्ष, हा प्रस्थापित आणि उच्च भ्रूंच्याच दडपणाखाली आहे. त्याच्यात बहुसंख्य बहुजनाची मान्यता नाहीये. बहुसंख्य बहुजन हे गुलामासारखे आजही या पक्षांमध्ये वापरले जाते. ही शंका त्यांनी बोलून दाखवली की राजकीय पक्ष आणि पंथ संप्रदाय जातीपेक्षा डोईजड झाल्या तर देशाचे स्वातंत्र्य धोक्यात येईल. राजकीय पक्ष आणि पंथ संप्रदाय जाती देशापेक्षा डोईजड झाल्या. म्हणजे देश किंवा राज्य गेलं हो खड्ड्यात, आमची जात आम्हाला महत्वाची आहे. आणि हे प्रतिबिंब आजच्या तारखेला आरशात दिसावं इतकं स्पष्ट दिसतंय. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदारांमध्ये 182 आमदार एका जातीपंथाचे आहेत. येथे ओशाळाला स्वातंत्र्य, तुम्ही कुठल्या स्वातंत्र्याची, कुठल्या संविधानाची भाषा कर? कोण एक माणूस काय बोलेल त्याचं भाववाक्य प्रमाणम आणि त्यानुसार समाज चालेल, देश चालेल, राज्य चालेल, अशी परिस्थिती जर तुम्ही आणून ठेवली असेल तर हे संविधान नाहीये. हे संविधानिक लोकशाही नाहीये, हे घराणेशाही आहे. ज्या घराणेशाही विरुद्ध लोक टाहो फोडून बोलत होते, आज त्यांच्याच मुलांचे, त्यांच्याच नातवांचे फोटो जेव्हा बॅनरवर दिसतात तेव्हा हे अंजन डॉक्टर बाबासाहेबांनी त्याच वेळी तुमच्या डोळ्यात घालण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. ही गंभीर बाब आहे. पुढच्या पॅरेग्राफ मध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर म्हणतात, या साऱ्या धोक्यांपासून आपले स्वातंत्र्य सुरक्षित आणि अबाधित राखण्याचा गंभीर संकल्प आपण केला पाहिजे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा दृढनिश्चय आपण केला पाहिजे. येत्या 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक लोकशाही राष्ट्र बनेल. एका अर्थाने त्या दिवसापासून आपल्या देशाला लोकांसाठी आणि लोकांद्वारे संचलित होणारे सरकार प्राप्त होईल. याही बाबतीत मला प्रश्न पडतो की आपल्या लोकशाही संस्थांचे भविष्यात काय होईल, आपल्या राज्यघटनेचे काय होईल, आपण ती जोपासून ठेवू की पुन्हा गमावू, हाही प्रश्न मला अस्वस्थ करतो. भारत लोकतांत्रिक व्यवस्थेबाबत अजान निश्चितच नाही. एकेकाळी भारत हा अनेक लोकराज्यांचा संघच होता. तेथे राजेशाही होती, तेथेही राजे सर्वश्रेष्ठ नव्हते. एक तर तेही लोकनियुक्त असत किंवा त्यांच्या हातात मर्यादित सत्ता असे. संसद आणि संसदीय पद्धत ही भारताला नवीन नाही. बौद्ध भिक्खू संघाचा अभ्यास असे दर्शवतो की बौद्ध भिक्खूंचे संघ हे संसदेचेच आद्य रूप होते. एवढेच नव्हे तर त्यांना संसदीय प्रक्रियेचे सर्व नियम व संकेत माहीत होते आणि त्यांचे ते पालनही करीत. सदस्यांच्या आसनाची व्यवस्था, सूचना, प्रस्ताव, गणसंख्या, प्रतोद, मतगणना, मतपत्रिकेसह मतदान, सुधारणा, दुरुस्ती आणि सूचना यांचे नियमन इत्यादी सर्व बाबींविषयीचे नियम संकेत तेही पाळत होते. उघडच आहे की भगवान बुद्धाने ही सर्व आचारसंहिता त्या काळात देशात प्रचलित असलेल्या राजसभांच्या परंपरेकडूनच स्वीकारली असणार. मात्र ही लोकशाही परंपरा पुढील काळात भारताने गमावली. तशीच ती भविष्यातही आपण पुन्हा गमवू काय, असा प्रश्न निर्माण केलाय. मला सांगता येत नाही, आंबेडकर म्हणतात, मला सांगता येत नाही मात्र एक नक्की की दीर्घकाळपर्यंत भ्रष्ट होऊन, आक्रमणांमुळे भ्रष्ट होऊन विस्मरणात गेलेल्या आणि त्यामुळे आज अगदी नवीन असल्यासारखी भासणारी लोकशाही वरकरणी टिकेल, तरीही सुप्तपणे एकाधिकारशाही संचू प्रवेश करेल अशी शक्यता आहे. अशा स्थितीत केवळ तांत्रिक स्वरूपात नव्हे तर वास्तव स्वरूपातील लोकशाही टिकून ठेवण्यासाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार करायला हवा. माझ्या मते सर्वात पहिली साध्य करण्याची बाब म्हणजे आपली आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टे
प्राप्त करण्यासाठी आपण घटनात्मक मार्गाचा कसोशीने अवलंब करायला हवा. याचाच अर्थ असा की रक्तरंजित क्रांतीच्या पद्धतीचा आपण त्याग करायला हवा. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संविधानिक पद्धतीचा अवलंब करावा आणि अतिरेकी जे मार्ग आहेत ते सोडावे, असं बुद्ध धर्माचा वारसा देऊन डॉक्टर आंबेडकर म्हणतात. आणि आजचं दुर्दैव बघा की आंबेडकरवादी किंवा आंबेडकरांचे विचार सांगणारे लोक हे आपल्याला अतिरेकी वाटतात. त्यांना नक्षलवादी संबोधून आपण जेव्हा अटक करतो तेव्हा किती मोठा विरोधाभास किंवा किती मोठं शत्रुत्व आपण या महामानवावर उगारलेलं आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. हे भाषण काय आहे? हे भाषण अक्षरशः संपूर्ण मानवतेला एक दिलेलं उत्तर आहे, होणाऱ्या गंभीर अपराधाला दिलेलं एक उत्तर आहे, अतिशय मार्मिक पद्धतीनं दिलेलं उत्तर आहे. दुसरा मुद्दा आहे, त्याचबरोबर असहकार, कायदेभंग, सत्याग्रह याही मार्गांना आपण सोडून द्यायला हवे. हा गांधींवर टोल आहे. त्याचबरोबर असहकार, कायदेभंग, सत्याग्रह याही मार्गाने आपण सोडून द्यायला हवे. कारण आता आपला मार्ग आहे, आपलं राज्य आहे, आपले कायदे आहेत, आपलं संविधान आहे. जोपर्यंत आर्थिक सामाजिक उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी सनदशीर मार्ग उपलब्धच नव्हते तोपर्यंत अशा घटनाबाह्य आंदोलन पद्धतीचा अवलंब निश्चित समर्थनीय होता. मात्र घटनादत्त उपाय आणि मार्ग प्राप्त झाल्यानंतर इथे त्या घटनाबाह्य मार्गांचे समर्थन करता येणार नाही. हे सारे मार्ग अंतिमतः अराजकतेकडे नेणारे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ते सोडून देणे आपल्या हिताचे आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतांनी या संदर्भात दिलेला अतिशय मोलाचा सल्ला लक्षात घेणे. ते काय म्हणतात? लोकशाही टिकून ठेवण्यामध्ये ज्यांना ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी आपले स्वातंत्र्य कधीही कोणा एका महापुरुषाच्या, तो वा ती कितीही थोर असली तरी, चरणी समर्पित करता कामा नये, असा इशारा जॉन स्टुअर्ट मिल याने दिला आहे. देशासाठी आपले सारे जीवन व्यतीत करणाऱ्या महान व्यक्तींविषयी कृतज्ञ असण्यात काहीच गैर नाही. मात्र कोणत्याही महानतेला मर्यादा या असतातच. आयरिश देशभक्त डॅनियल ओ कॉनेल याने म्हटल्याप्रमाणे आपल्या शीलाची किंमत देऊन कोणतीही स्त्री किंवा आपल्या स्वातंत्र्याची किंमत देऊन कोणतीही व्यक्ती कृतज्ञ राहू शकत नाही. अतिशय मार्मिक विचार आहे, अतिशय मार्मिक विचार. तुमचं सगळं अखंड स्वतंत्र मानवी अस्तित्व जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे ते एखाद्याच्या चरणी लीन करून तुम्ही भक्त बनता, अंधभक्त बनता. त्यांना हा फार मार्मिक टोला आहे. आणि आंबेडकर स्वतःचं ज्ञान पाजळत नाही, तर त्यांनी जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंताचे आणि डॅनियल ओ कॉनेल या विचारवंताचे विचार आपल्या या घटनापीठासमोरच्या भाषणात उद्धृत केलेले. हा सावधगिरीचा इशारा अन्य कोणत्याही देशापेक्षा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कारण भारतात व्यक्तिपूजा, संप्रदाय महात्म्य किंवा भक्ती यांची राजकारणातही जितकी महत्वाची भूमिका असते तितकी अन्य कोणत्याही देशाच्या राजकारणात नाही. त्या काळी ते बोललेले, त्याची प्रचिती आज येते. पुढे ते बोलतात, आत्म्याच्या मुक्तीचा एक मार्ग भक्ती असू शकतो, परंतु राजकारणात मात्र भक्ती हा अधपतनाचा किंवा हुकुमशाहीला निमंत्रण देणारा मार्ग ठरतो. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ राजकीय लोकशाहीवर समाधान मानणे योग्य नाही, तर लोकशाहीला सामाजिक लोकशाहीचीही जोड आवश्यक आहे. सामाजिक लोकशाहीचा भक्कम आधार नसेल तर राजकीय लोकशाहीला कोणताही अर्थ उरणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे नेमके काय? सोशल डेमोक्रेसी, सामाजिक न्याय हे नेमकं काय? त्याबद्दल बोलताना ते सांगतात की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तिन्ही तत्वांचा जीवननिष्ठा या नात्याने सन्मान आणि अंगीकार केला जातो तेव्हाच सामाजिक लोकशाही प्रस्थापित होते. या तीन तत्वांचा सुटा स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यापैकी कोणत्याही एका तत्वाला तिलांजली दिली गेली तर लोकशाहीचा मूलभूत हेतूच उखडला जाईल. स्वातंत्र्याची समतेशी
किंवा समतेची स्वातंत्र्याशी फारकत होऊ शकत नाही. तसेच स्वातंत्र्य आणि समता यांची बंधुतेशी फारकत होता कामा नये. समता जपली गेली नाही तर स्वातंत्र्यातून मुठभर व्यक्तींचे अवांछित वर्चस्व निर्माण होते. त्यामुळे व्यक्तीची इच्छाशक्ती मारली जाते. तसेच बंधुभावाविषयी स्वातंत्र्य किंवा समता ही सार्थ ठरू शकत नाही. ते केवळ कायद्याच्या बडग्यानेच प्रस्थापित करावे लागते. या संदर्भात आपल्या समाजातील सध्याच्या वातावरणात दोन गोष्टींची कमतरता आहे, ते मान्य करायलाच हवे. सामाजिक स्तरावर आपली समाज रचना भेदमूलक असमानतेवर आधारलेली आहे. एका बाजूला अमर्याद वैभव संपदा असलेले काही लोक आहेत, तर दुसरीकडे फार मोठा वर्ग बहुसंख्याक अत्यंत दयनीय दारिद्र्याशी झुंज देत जगत आहेत. 26 जानेवारी 1950 रोजी आपण एका विसंगती पूर्ण जीवनात प्रवेश करतो आहोत. राजकीय पातळीवर आपण समतेचा अंगीकार करीत आहोत, तर सामाजिक आणि आर्थिक स्तरावर आपण विषमता पूर्ण जीवन जपत आहोत. राजकीय क्षेत्रात आपण प्रत्येक व्यक्तीला समान मत आणि प्रत्येक मताची समान पत या तत्वाचा अंगीकार करीत आहोत. पण सामाजिक आर्थिक बाबतीत मात्र आपल्या प्रस्थापित समाज रचनेमुळे प्रत्येक व्यक्तीला समान पत दर्जा हे तत्व नाकारत राहू. असे विसंगत जीवन आपण किती काळ जगत राहणार आहोत? फार काळ अशी स्थिती राहिली तर आपली राजकीय लोकशाही देखील धोक्यात येईल. लवकरात लवकर आपण ही विसंगती दूर करायला हवी. अन्यथा विषमतेचे बळी ठरणारे लोक एक दिवस उसळून उठतील आणि घटना समितीने अत्यंत कष्टपूर्वक उभे केलेले हे राजकीय लोकशाहीचे मंदिर उद्ध्वस्त करून टाकतील. किती मोठा प्रचंड असा इशारा आंबेडकरांनी दिलेला आहे. आंबेडकर या ठिकाणी केवळ तत्वज्ञ नाही, केवळ अर्थशास्त्री नाही, केवळ समाजशास्त्री नाही, तर तुम्हाला असं दिसेल केवळ राजकारणी नाही. जो माणूस 3 निवडणुकांमध्ये हरला, जे वास्तव या समाजातलं बघितलं, जे विषमतावादी प्रस्थापितांचं वर्चस्व या समाजात बघितलं, ते वर्चस्व तुम्ही घालवा, नाही तर या संविधानाचा काही अर्थ राहणार नाही, असं स्पष्टपणे सांगणारा हा महामानव आज आपण कुठल्या परिस्थितीत आहोत? 2 पॅरेग्राफ शेवटचे आहे भाषणाच्या, ते आपण उद्या घेऊया. आणि संपूर्ण संविधान पारायणाचा समारोप करताना आपण हे अधोरेखित करू की एकंदरीत ही असमानता निर्माण करणारी जे ब्रिटिश साम्राज्यशाही आहे, जो कॉमनवेल्थ कन्सेप्ट आहे, त्याला खऱ्या अर्थाने डॉक्टर आंबेडकरांनी झोडपून काढले त्यांच्या भाषणात. ही असमानता, विषमता ही हेतू पुरस्सर टिकवली जाते. म्हणजे तुम्ही हिंदू आहात ना, मग तुम्ही हिंदू आहात त्याचं प्रमाणपत्र काय, त्याचं सर्टिफिकेट काय? तर तुम्ही मुस्लिमांचा द्वेष करा. आणि तिकडे त्याच बाबतीत तुम्ही मुसलमान आहात ना, अल्लाहचे समर्थक आहात ना, हे कधी सिद्ध होणार? आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट सनद देऊ हो की तुम्ही मुसलमान आहात, पण काय करायचं? हिंदूंचा द्वेष करायचा. ही जी गोष्ट आहे ती, हे जे खरं उत्तर आहे, हे खरं उत्तर, ही चपराक जी आहे ते ब्रिटिश साम्राज्यवादाला बाबासाहेबांनी दिले. ब्रिटिश साम्राज्यवादानी हे प्रकार या ठिकाणी रुजवले. ते म्हणतात पुढे की आता ज्या आपल्या चुका असतील त्याचा खापर आपण ब्रिटिशांवर फोडू शकणार नाही, त्याचं खापर स्वतःवर फोडावं लागेल, कारण आपणच कपाळकरंटे आहोत. म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली. प्रत्येक बाबतीत ब्रिटिशांनी केलं असं म्हणत असताना आपल्याला आत्मपरीक्षण सुद्धा केलं पाहिजे. आणि म्हणून ब्रिटिश साम्राज्यशाहीला दिलेलं हे उत्तर आहे. त्या साम्राज्यशाहीला उत्तर देताना पुढचे जे 2 पॅरेग्राफ आहे त्यांच्या भाषणाचा जो शेवट आहे तो अत्यंत मार्मिक आहे. त्याचा परामर्श आपण उद्या संविधानाच्या 240व्या पुष्पामध्ये घेऊ. कदाचित उद्याचं हे संविधान पारायणाचं सलग चाललेल्या ज्ञान यज्ञाचं शेवटचं पुष्प असेल. या दृष्टीनं
हे भाषणाचे 2 पॅरेग्राफ मी मुद्दाम राखून ठेवतोय. आज वेळेची मर्यादा सुद्धा मला तसं खुणवते, सुचवते की तुम्ही हे राखून ठेवा, कारण खरंच याच्यावर भाष्य करण्यासारखी परिस्थिती आहे. बाबासाहेबांनी घटनापीठासमोर केलेलं भाषण आज कुठल्याही अभ्यासक्रमात नाही, केवळ आणि केवळ या संविधानाच्या पायऱ्यात चाललेला हा सलग यज्ञ याचा उहापोह इतक्या सखोलतेने करतोय. आणि म्हणून मला 1 नाही, 2 नाही, तर 3 पुष्प या शेवटच्या भाषणावर 16 पानाचं हे भाषण आहे. त्याच्यातला अंतरिम आता फक्त 3 पानाचा मसुदा शिल्लक आहे. तो मी उद्या वाचणार आहे आणि त्याच्यावर आपण भाष्य करणार आहोत. इतप्पर आपले प्रश्न उत्तर जर आले तर एखादं पुष्प परत वाढू शकतं, परंतु आपण आता संविधान पारायणाच्या सर्वतोपरी समारोपाकडे चाललो आहोत हे सांगतो. आणि आजच्या या पुष्पामध्ये वेळेची मर्यादा लक्षात घेता इथेच थांबण्याची अनुमती घेतो. धन्यवाद.